गळ्यामध्ये तुळशीची माळ शेवटपर्यंत आपल्या बरोबर येणार आहे बरं का. सोनं नाणं काढलं जातं शेवटी, परंतु ही तुळशीची माळ काढली जाते का? शेवटपर्यंत आपल्या बरोबर येणारा दागिना म्हणजे ही तुळशीची माळ आहे. ती कंठामध्ये धारण करा. एक सांगू का तुम्हाला, गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर अहंकार वाढेल. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर अहंकार वाढेल, परंतु ही पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर सगळं जग वाकून नमस्कार करेल, पाया पडेल. कुणी कुणाच्या पाया पडत नाही, हरिभक्ताच्याच पाया पडलं जातं. पहा, आपण भाग्यवान आहे, भगवंताचे दास आहोत आपण. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर समाजाची नजर पडेल तुमच्यावर. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर समाजाची नजर पडेल तुमच्यावर, परंतु ही पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर जगाच्या मालकाची पांडुरंगाची नजर पडेल तुमच्यावर. पांडुरंगाची कृपा व्हावी असं वाटत असेल, जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. मुखामध्ये देवाचं नाम घ्या. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे, आहे की नाही? गोपीचंदना बोटे तुळशीच्या माळा, हार मिरविती गळारी, टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. ज्याच्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, त्याला यम देखील घाबरतो, थरथर कापतो. नवे नवे शेवटी त्याला न्यायला यम येत नाही, देव येतो. ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळी काळ तया भेने. माझ्या तुकोबारायांना नेण्यासाठी जगाचा मालक आला हो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, म्हणायचंय काय? टाळ सारखा हलतोय तुमचा, परंतु कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त बोललं पाहिजे ना, काय की नाही? वेळ कमी आहे ना, बरं तुमचा हात मूड करत नाही. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, 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 वाढ वेळ झाला उभा
वैकुंठा श्रीरंग बोलावितो. तुकोबराय म्हणतात मला न्यायला जगाचा मालक आला, माझा शेवट गोड झाला. शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर या नरदेहाचा वापर परमार्थ करण्यासाठी करा. भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा. आपलं भाग्य आहे महाराज, अनमोल किमतीचा